बदलापूरचा जे दुर्घटना आहे, 2 लहान मुलींवर जे अत्याचार झाले त्या संदर्भात 12 दिवसानंतर 12 दिवस ती महिला फिरत होती. पोलीस गुन्हा नोंदवायला तयार नव्हते, कारण ती शाळा जी आहे ती शाळा सत्ताधाऱ्यांच्या संदर्भातल्या माणसांची. मी असं म्हणत नाही की संस्थेचे जे प्रमुख असतात, जे पदाधिकारी असतात, त्यांचा सगळ्या या गोष्टीमागे हात असतो किंवा ते त्या संदर्भातली त्यांची विकृत मानसिकता असते, असं नसतं. पण गुन्हा घडल्यावर त्या गुन्ह्याची नोंद करून घेणं हे पोलिसांचं काम. फक्त आमची संस्था बदनाम होईल म्हणून तुम्ही अशा प्रकारच्या गंभीर गुन्ह्याची नोंद करण्यापासून कोणाला रोखत असाल आणि त्यासाठी तुम्हाला पोलीस मदत करत असतील आणि पोलिसांवर दबाव असेल तर तो अत्यंत गंभीर गुन्हा आहे. मुंबईच्या हायकोर्टानं त्या संदर्भात जे आपलं भाष्य दिलं ते अत्यंत गंभीर आहे. तुम्ही पहा, तुम्हाला राज्य करण्याचा अधिकार नाही. जर मुलींवर असे अत्याचार होत असताना तुम्ही डोळे बंद करून बसला असाल राज्य करते आणि ही मालिका सुरूच राहणार असेल अशी अत्याचारांची, तर तुम्हाला राज्य करण्याचा अधिकार नाही. अशा प्रकारची भूमिका न्यायालयानं मांडली आणि ह्या संपूर्ण प्रक्रियेमध्ये गुन्ह्याच्या पोलीससुद्धा तेवढे जबाबदार आहेत. ठाण्यातले पोलीस, खास करून ठाणे, कल्याण, डोंबिवली, पालघर, हे पोलीस नसून हे मिंदे गँगचे सदस्य आहेत. सगळे पोलीस अधिकारी, आयुक्तांपासून सगळे, ते आपलं काम जे आहे कायद्याच्या रक्षणाचं किंवा राज्य कायद्याने चालावं यासाठी जी त्यांनी शपथ घेतलेली असते, हे खाकी वर्दीतले हे निर्जीव लोक आहेत. त्यांच्या अंगावर फक्त खाकी वर्दी आहे म्हणून या ठाण्यातल्या पोलिसांना आम्ही पोलीस म्हणतो. कल्याण, डोंबिवली, पालघर हा संपूर्ण भाग, येथे पोलीस प्रशासन अस्तित्वात नाही. इथे राज्याचे मुख्यमंत्री आणि त्यांचे लोक जे आहेत मोजके, ते सांगतील तोच कायदा. हे गेल्या काही काळापासून सुरू आहे आणि राज्यामध्ये अनेक जिल्ह्यामध्ये पोलिसांना घरगड्यासारखं वागवलं जातं. ही अशी परिस्थिती जेव्हा निर्माण होते एखाद्या राज्यामध्ये, तेव्हा कायदा आणि सुव्यवस्था याबाबत अराजक निर्माण होतं. आता काल मी पाहिलं की माननीय शरद पवार साहेबांना केंद्राची सिक्युरिटी दिली, याची गरज नाही. याचा अर्थ महाराष्ट्रातल्या पोलिसांवर गृहमंत्र्याचा विश्वास नाही आहे. जर तुम्हाला माननीय शरद पवार यांच्यासारख्या नेत्याला केंद्रीय सुरक्षा द्यावी लागते महाराष्ट्रात, तुमचंच राज्य आहे, 50-60 CRPF जवान त्यांच्याबरोबर राहणार, याचा अर्थ महाराष्ट्राचे पोलीस हे जसं आमच्या मुलीबाळींचं रक्षण करू शकत नाही, त्याच पद्धतीनं आमचे जे प्रमुख नेते आहेत त्यांचे रक्षण करू शकत नाही. याच्यावर केंद्र सरकारनं मोहर उठवली आहे की तुमचे पोलीस कुचकामी आहेत, तुमची यंत्रणा कुचकामी आहे. राज्याच्या पोलीस महासंचालिका या महिला आहेत, त्या जर जाहीरपणे सांगतात हो मी संघाची कार्यकर्ती आहे, तर तुम्ही काय अपेक्षा करणार? या राज्यातले अनेक पोलीस अधिकारी ज्या पद्धतीने त्यांच्या नेमणुका झाल्या आहेत, त्यांच्या कुटुंबाचं पार्श्वभूमी संघ परिवाराशी संबंधित आहे का हे पाहून त्यांना वरिष्ठ पदावर नेमणुका दिल्या. ही जर कर्तव्यदक्ष अधिकाऱ्यांची क्वालिफिकेशन असेल तर इतर पोलीस अधिकाऱ्यांमध्ये एक प्रकारची निराशा आणि नाराजी पसरणारच. आणि संपूर्ण राज्यामधलं पोलीस खातं हे भ्रष्टाचारानं बरबटलं आहे, कारण पैसे दिल्याशिवाय बदली आणि बढती होत नाही. मुंबई ठाण्यातल्या पोलिसांच्या बदल्या बढत्या का थांबलेल्या आहेत याचं कारण टेंडरला हवा तसा प्रतिसाद मिळत नाही. जे टेंडर निघालेलं आहे बदल्या आणि बढत्यांचं, त्या टेंडरला हवी ती जी बोली आहे ती लावली जात नाही. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी.
काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.